रामदासा श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात, अग्निध्र चरित्र द्वितीयात, नाभी चरित्र तृतीय. ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रौगणा भेटला जडभरत दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रहुगणाचा. चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी. गंगा कथा सप्तदशोध्यायात संकर्षण स्तुती शिवकृत. अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन. 19व्यात निरूपण, षड्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निस्थिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निस्थिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज भाद्रपद अमावस्या, सर्व पितरी अमावस्या. आपल्या पितरांसाठी
तर्पण करण्याचा हा शेवटचा दिवस अमावस्या, त्या सगळ्यांचं स्मरण करून त्यांच्या कृपेने आपलं जीवन चालू आहे आणि त्यांच्याप्रती एक आदरभाव व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस. आजचा दिवस अजून एका कारणाने महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी यांची आज पुण्यतिथी. ब्रह्मानंद स्वामी म्हणजे आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, ज्यांचा जन्म माघ वद्य दशमी दासनामीच्या दुसऱ्या दिवशी शके 1780 27 फेब्रुवारी सन 1859 आणि त्यांचा समाधी दिवस म्हणजे आजचा भाद्रपद अमावस्या शके 1840 म्हणजे आज त्यांची 105वी पुण्यतिथी त्या ठिकाणी नवबाग हे जे गाव आहे त्या ठिकाणी साजरी होत आहे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हटलं की दोन गोष्टी आठवतात की या ब्रह्मानंद महाराजांनी लिहिलेलं मोक्षप्राप्तीचे रहस्य. ब्रह्मचैतन्य महाराजांची ज्या ज्या ठिकाणी उपासना होत असते त्या त्या ठिकाणी मोक्षप्राप्तीचे रहस्य हा भाग मुद्दाम त्या ठिकाणी वाचला जातो. आणि अजून एक यामध्ये मला आवडलेली एक छान गोष्ट ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे अगदी नवीन आहे, आपल्याला कदाचित माहीत असेल किंवा नसेल. त्यांचं जे हे मठ आहे त्या मठामध्ये नवबागला मी आपल्या पारायणाच्या निमित्ताने गेलो होतो. 3-4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम होता. बागेपासून अगदी जवळच अंतरावर कृष्णा नदी आहे. जाताना मध्ये एक मोठी विहीर लागते. ब्रह्मानंद महाराज हे स्वतः रोज त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आणि ध्यानासाठी त्या ठिकाणी जात असत. नदीवरून स्नान केलं की परत यायचे. त्यांचा जेव्हा प्रवास सुरू होता, ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना कर्नाटकामध्ये जाऊन पुन्हा समर्थ संप्रदायाची, रामदासी संप्रदायाचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे ते मुळामधले कर्नाटकातलेच होते. त्यांचं नावसुद्धा अनंत, गाडगवळी अनंत. आणि अनंत हे नाव त्यांचं याच्यामुळे पडलं की त्यांच्या आजोबांनी भविष्य यांच्याबद्दल सांगितलं होतं की आपला मुलगा बाळंभट याच्या पोटी एक महान आत्मा जन्म घेणार आहे. आणि बरोबर हे जे बाळंभट आहेत म्हणजे अनंत महाराजांचे वडील, हे नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी एक भोपळा तरंगत येताना दिसला आणि त्याबरोबर एक पुरचुंडी होती आणि कागदाची, आणि त्यामध्ये अनंत व्रताचं जे दोरी असते अनंताची, ती दोरी त्यांना प्राप्त झाली होती. अगदी याच पद्धतीने आमचे वरदानंद भारती म्हणजे आप्पा आठवले यांचासुद्धा जन्माच्या वेळेस असाच संकेत आहे. म्हणून त्यांचंही नाव अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा जन्म. पण यांचा जन्म जो आहे तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी नाही, पण त्यांचं नाव आजोबांच्या प्रेमापोटी अनंत असं ठेवण्यात आलं. सीतामणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. मी गेलो आहे तिकडे. आपलं मिरज मठ आहे. मिरज मठापासून अगदी 20-25 किलोमीटर अंतरावर असणारे नवबाग, त्या ठिकाणी ब्रह्मानंद महाराजांची समाधी आहे. महाराज आपल्याबरोबर काही 8-10 जण घेऊन रेल्वेने प्रवास करत होते आणि त्यांना आता पंढरपूरला रेल्वेने जायचं होतं. जाताना प्रवासामध्ये सकाळची वेळ होती आणि छान प्रसन्न वातावरण होतं. जवळ नदी आहे हे सुद्धा महाराजांना माहीत होतं. आणि त्या स्टेशनवर जेव्हा गाडी थांबली तेव्हा महाराजांनी सांगितलं की आता आपला पुढचा प्रवास आज नाही करायचा, आपल्याला या ठिकाणी मुक्काम करायचा. आणि म्हणून महाराज आपल्या शिष्यांसह त्या ठिकाणी उतरले त्या स्टेशनवर आणि त्या जंगलामध्ये जाऊन त्या नदीकाठी गेले आणि त्या ठिकाणी महाराजांनी आपलं अन्निक वगैरे सुरू केलं आणि बाकीच्या मंडळींनी सांगितलं की पुढच्या प्रसादाच्या तयारीला तुम्ही सुरुवात करा. आणि बरोबरचे 2 शिष्य त्याच गाडीने त्यांनी पुढे पाठवले आणि त्यांना आज्ञा केली की तुम्ही पुढे जाऊन तालुक्याच्या गावामध्ये जेव्हा गाडी थांबेल तेव्हा तिथे उतरा आणि 25-30 माणसाचं जेवण तयार करता येईल असं शिधा घेऊन परत या. 25-30 माणसं, बरोबर किती होती? 7-8 माणसं. आणि पुन्हा दुसरी आज्ञा अशी की 500 आंबे घेऊन यायचे जवळ बरोबर. महाराज या ठिकाणी उतरले. नदीवर त्यांचं स्नान झालं, अन्निक सुरू झालं. बाकीच्या 7-8 जणांनाही समजलं नाही की 25-30 माणसासाठी अन्न कशाला पाहिजे आणि एवढं 500 आंब्याचा रस काय आपण खाणार आहोत, आपण पिणार आहोत का? मग एवढे 500 आंबे महाराजांनी का सांगितले असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण बोलता येत नव्हतं. महाराजांची आज्ञा असल्यामुळे त्याप्रमाणे सगळं कामं सुरू झाली. बरोबर दुपारी 12ची वेळ झाली. महाराज नदीवरच होते, अजून काही त्या झाडाखाली ते परत आलेले नव्हते.
आणि त्याच वेळेस एक ब्राह्मण त्या ठिकाणी आले. ब्राह्मण जे होते ते अंगाखांद्याने अगदी मोठा मोठा असं त्यांचं रूप होतं. सर्वसाधारण माणूस जसा 5-5.5 फुटाचा असेल त्यापेक्षा जास्त उंची असणारं, अंगात भरपूर शक्ती असणारं असे ते ब्राह्मण आपलं तेज घेऊन त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी आल्याबरोबर विचारलं, ब्रह्मानंद महाराज कुठे आहेत? त्यांच्या शिष्याने सांगितलं, महाराज आता नदीवर गेलेत, आता येतीलच थोड्या वेळात, आपण तोपर्यंत बसावं आणि श्रम जो आहे तो झालेला तो त्याचं निवारण करावं, या ठिकाणी बसावं. जलपान वगैरे त्यांचं झालं आणि ते बसले होते. एवढ्यात महाराज आले. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर महाराजांनी ओळखलं की हा ब्राह्मण दुसरा तिसरा नाही, पण दैवी संकेताने ते आज आपल्याकडे आलेले आहेत. ब्राह्मणाने पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं की मला खूप भूक लागलेली आहे आणि मी 3-4 दिवसाचा उपाशी आहे. मला पोटभर अन्न जेवायला आपल्याकडून मिळावं एवढीच माझी अपेक्षा आहे. तोपर्यंत ही मंडळी तिकडून आली होती. शिधा आणला होता, 500 आंबे आणले होते. तो सगळा स्वयंपाक झाला आणि या ब्राह्मणाला जेवू घालणं हे ब्राह्मणाचं ब्राह्मण भोजन जे आहे ते महाराजांनी त्या ठिकाणी केलं. 500 आंब्याचा रस आणि 25 माणसासाठी केलेला स्वयंपाक हा सगळा या एकट्या ब्राह्मणाने पूर्ण केला, खाऊन पूर्ण संपवला. आणि परिस्थिती अशी झाली की ज्या जवळची जे 7-8 माणसं होती त्यांच्यासाठी पुन्हा स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवून पुन्हा त्यांना जेवायला वाढावं लागलं. आता हे जे ब्राह्मण होते जे आता संतुष्ट झाले त्यांनी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणून ते निघून गेले. 2-4 पावलं गेल्याबरोबर ते अदृश्यसुद्धा झाले. तेव्हा महाराज आपल्या शिष्यांना म्हणतात, अरे तुम्ही ओळखलं का? हे ब्राह्मण कोण होते? ते प्रत्यक्ष मारुतीराय, प्रत्यक्ष भीम हे आज आपल्याकडे भोजनासाठी, प्रसादासाठी आले होते आणि त्यांना आपण पोटभर जेवण घातलेलं आहे, जेवू घातलेलं आहे. म्हणजे महाराजांना ही अंतर्प्रेरणा झाली म्हणून त्या स्टेशनवर महाराज उतरले. सीतामणी नावाचं छोटंसं स्टेशन आहे आणि तिथून त्या कृष्णा नदीच्या काठी झालेला हा प्रसंग महाराजांच्या बाबतीत. आणि अजून एक सांगतो, कारण आपले 2 अध्याय खूप मोठे आहेत तसं पाहिलं तर. महाराजांचा निर्याणाचा प्रसंग शेवटचा दिवस म्हणजे आजचा भाद्रपद अमावस्येचा दिवस सकाळी 9-10 वाजता महाराजांनी देह ठेवला. देह ठेवला म्हणण्यापेक्षा महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं की मी गेल्यावर कदाचित माझा देह जर पडेल तर माझा अंत्यसंस्कार करू नये. 2-4 गोष्टी महाराजांच्या फार महत्त्वाच्या. एका बाजेवर मला झोपवावं आणि त्या बाजेला 4ही बाजूनी माठ जे आहेत मोठमोठे ते बांधून ठेवावेत आणि त्या बाजेवर एक खालून दगड बांधून कृष्णा नदीच्या भोवऱ्यामध्ये मला सोडून देण्यात यावं. आणि जेव्हा ती बाज माझ्यासहित ते 4 माठ पाण्याने भरतील आणि त्या भोवऱ्याच्या तळाशी जातील तेव्हा वर बुडबुडे येतील त्यावेळेस मी देह सोडला हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा शोक न करता रामनामामध्ये अखंड राहावं. आणि मोक्षप्राप्तीचे रहस्य हे जे महाराजांनी सांगितलं ते 2 दिवसाआधीच त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे महाराजांनी आजच्या दिवशी देह ठेवला. नवबाग या ठिकाणी कागवड नावाचं गाव आहे, आपल्या मिरज मठापासून एक 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. तर अशा महाराजांचा आज पुण्यतिथी 105वी आहे. त्यांचं स्मरण करून आपण आपल्या मूळ अध्यायाला सुरुवात करूया. दशक 5वा, समास नाही, स्कंद 5वा आणि अध्याय 10वा. जडभरत आणि राजा रघुगणाची भेट. आता रघुगणाची कथा आपण काल पाहिली नाही, फक्त जडभरताची कथा पाहिली. त्या डाकूंच्या सरदारांनी त्यांच्या माणसांनी या जडभरतांना धरून नेलं आणि आता त्यांचा बळी देणार. काल पाहिलं आपण, ती माता प्रगट झाली आणि त्यांनी त्या सगळ्यांचा शिरच्छेद केला. जडभरत त्या ठिकाणी होते. त्यांना आता आपण मृत्यूच्या तावडीतून सुटलो याचा आनंद नव्हता किंवा आता आपल्या शिरच्छेद होणार आहे याचं दुःखसुद्धा नव्हतं. असं ते ब्रह्मपदाला पोचलेले जडभरत त्या ठिकाणी होते. आता हेच जडभरत पुढे आता आजच्या कथेमध्ये शुकदेव या ठिकाणी आपल्याला कथा सांगतात. सिंधू सौवीर देशाचा राजा रघुगण राजा, हा रघुगण राजा त्या ठिकाणी आपल्या पालखीत बसून चाललेला होता. आता ही जी पूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत ती कथा एका दुसऱ्या कथेशी अगदी सारखीच आहे. एक झेन संत होते, झेन संप्रदायाचे संत होते.
संत म्हटल्यावर जशा वृत्तीने राहायचं तसे ते राहत होते, जंगलामध्ये राहत होते. आणि एक बाई चांगली होती ती बिचारी, पण तिला लग्नापूर्वीच मुलं झालेलं होतं आणि तिने ते आपलं मूल जे आहे ते या संतांच्या मांडीवर आणून ठेवलं आणि ती बाई त्या ठिकाणाहून निघून गेली. आता बाकीचे माणसं जे होते ते म्हणतात की हे मूल कोणाचं आहे असं जेव्हा विचारपूस सुरू झाली तेव्हा हे फार मोठे संत आहेत, पण हे मूल आलं कुठून? तेव्हा लोकांमध्ये पुन्हा कुजबूज झाली की हे मूल त्या संतांचंच आहे. तेव्हा ते म्हणतात, आता कारण काय समाज मन तसं असल्यामुळे आता त्याला विरोध करण्याची काही नाही आणि आपण निस्संग राहावं, जडभरताप्रमाणे ते राहिलेले आहेत. आणि ते म्हणतात हे मूल माझंच आहे, त्याचा सांभाळ केला. आणि काही दिवसानंतर जेव्हा ते मूल आता त्या ठिकाणी वाढायला लागलं, त्या संतांनी त्यांना आपल्या ठिकाणी वाढवलं, तेव्हा पुन्हा त्या बाईच्या लक्षात आलं आणि ती बाई म्हणते की मी फार मोठा अपराध केला. म्हणून त्या संतांच्याकडे ती बाई परत येते आणि ती म्हणते की मला माझ्या अपराधाची क्षमा करावी आणि माझं जे मूल आहे ते मला परत द्यावं. मग ते म्हणतात, ते संत म्हणतात की जसं तू त्या मुलाला इथे आणून ठेवलं आणि परमेश्वराचं संकेत म्हणून मी त्याचं पालनपोषण केलं, आता तू म्हणत आहेस तर तुझं मूल तू घेऊन जा. म्हणजे त्या मुलाला सांभाळण्याबद्दल कुठलंही प्रेम, ममता त्या ठिकाणी त्याने ठेवली नाही आणि त्याला घेऊन जाताना त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख झालं नाही. म्हणून या झेन संताची कथा जी आहे ती आपल्या जडभरताच्या कथेला अगदी साजेशी अशी कथा आहे. म्हणून ती कथा 1-2 मिनिटात मी या ठिकाणी सांगितली. शुकदेव आपल्याला सांगत आहेत की सिंधू सव्वीर देशाचा राजा हा पालखीत बसून चाललेला होता. आता पालखी म्हटलं की त्याबरोबर 4-6 भोई असतात. ते भोई आपल्या खांद्यावरती पालखी घेतात आणि जो श्रीमंत असेल, जो राजा असेल त्याला वाहून नेण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आता त्यामधला एक भोई जो आहे तो काहीतरी आजारी पडला, त्यामुळे त्याच्या जागी आता कोणाचा तरी शोध घेतला पाहिजे म्हणून त्याची माणसं शोध घेत होते. त्याच वेळेस दैववशामध्ये त्यांना हा ब्राह्मण दिसला, काल जो आपण पाहिला अंगिरस गोत्री ब्राह्मण, जे 9 पुत्राच्या नंतर जे जुळं झालं त्यामधला जो मुलगा होता ते म्हणजे आपल्या जडभरताचा हा अवतार आहे, भरताचा अवतार जडभरत म्हणून. आता असं त्याला सांगितल्याबरोबर जडभरत म्हणजे आता प्रतिक्रिया काहीच नाही द्यायची, जसं कोणी म्हणेल त्याप्रमाणे वागायचं. तसं ते उठले आणि मग त्याने ती पालखी उचलली आणि राजाचा प्रवास सुरू झाला. आता जडभरत हे ब्रह्मज्ञानी होते आणि मागचं सगळं त्यांचं पुण्य होतं, अनुष्ठान होतं, या सगळ्याच्या जोरावर ते रस्त्याने चालत होते. आपणसुद्धा जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा मनामध्ये आपल्या मनात राम नाम असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही, पण अनभिज्ञपणे चालत असताना कितीतरी असंख्य जीवजंतू आपल्या पायाखाली चिरडले जातात. विशेषतः पावसाळ्यामध्ये अंधाराच्या वेळेमध्ये आपल्याला ते दिसत नाही आणि पायाखाली मुंगळे असतील किंवा काही एखादा जीवजंतू तो त्याचा वध आपल्याकडून अजाणतेपणाने होतो. पण ते अजाणतेपणा असला तरी ते पापकर्मच आहे आणि ते सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. आता एवढी जाण असलेल्या हे जे जडभरत आहेत त्या भोई म्हणून आता त्या ठिकाणी आहेत आणि चालत असताना इतर भोई व्यवस्थितपणे चालत होते, रोजच्यासारखं चालत होते, पण यांना ते पायाखाली एखादा किडा दिसला की ते लगेच उडी मारायचे आणि मग पुन्हा पुढे चालत जायचे. आता असं झाल्यामुळे सारखं सारखं काय व्हायला लागलं, ते पालखी जी आहे ती आता हेलकावे घेऊ लागली. मधला जो राजा बसलेला होता त्यालासुद्धा त्या पालखीचा दांडा हा अधूनमधून डोक्याला लागत होता. राजाला संताप पण येत होता आणि राजा एकदम ओरडला, अरे भोयानो, नीट चाला, पालखी अशी खालीवर का करत आहात तुम्ही? किमती विषम मुह्यते यानम इति. यानम, यान म्हणजे ते वाहन म्हणजे पालखी, कार यानम म्हणजे कार, विमान यानम म्हणजे विमान, ते यानम. आणि मग ते म्हणतात की आता हे आपल्या महाराज, आपले जे महाराज आतमध्ये बसलेले आहेत, रौगण राजा जो आहे तो आता क्रुद्ध झालेला आहे. हे पाहून सगळ्या भोयांना काळजी वाटायला लागली. ते म्हणतात की यात आमचा काहीच दोष नाही, न वयम नरदेव प्रमत्ता. हा प्रमाद माझ्याकडून, आमच्याकडून झालेला नाही, पण हा जो नवीन भोई आता आपण कामावर लावलेला आहे, त्या पालखीला जोडलेला आहे, तोच व्यवस्थितपणे चालत नाही म्हणून आपल्याला धक्के बसत आहेत. नाही तर आम्ही तर नेहमीचे असल्यामुळे आपली व्यवस्थितपणे काळजी घेत आम्ही चालत आहोत. आता या राजाने विचार केला, जसं एखाद्या कार्यालयामध्ये आपल्या हाताखाली 4 माणसं आहेत आणि
ती मोठी पूर्ण साखळी आपल्या हाताखाली काम करत असते. पण त्या साखळीमधला एखादा माणूस जरी दुष्ट प्रवृत्तीचा असेल, पैसे खाणारा असेल किंवा काम चुकार असेल, काम न करणारा असेल, तर त्याचा परिणाम जसा त्या राजाला भोगावा लागतो आणि त्याच्या संसर्गात सत्संगीमध्ये असल्यामुळे इतर लोकंसुद्धा बिघडायची शक्यता असते. त्यावेळेस कार्यालयामधले आपले जे साहेब आहेत ते सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला रागवतात, सगळ्यांसाठी रागवतात. कारण शासनाच्या दृष्टीने चांगलं शासन चालावं यासाठी काही नियम असतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे. म्हणून या राजाने विचार केला की आता आपण जर काही केलं नाही तर याच्या संगतीमध्ये आपले इतर भोईसुद्धा बिघडतील. म्हणून राजा क्षत्रिय स्वभावानुसार जबरदस्तीने आता त्यांना तो ओरडायला लागतो. राजा म्हणतो त्यावेळेस, अहो कष्टम भ्रातव्यम उक्तम परिश्रांतो दीर्घमध्वानमेक इव उहिवान शुचिरम नातिपीवा न संहनांगो जरसा द्रौपदुत्तो भवान सखे नो एवापर एते संगीतने. आता तो असा म्हणतो की आता या राजाकडे, या भुईकडे पाहतो, या म्हणजे जडभरताकडे पाहतो. जडभरत अंगाने चांगले झट्टेकट्टे होते आणि चांगल्या पैलवान माणसासारखं त्यांचं शरीर होतं आणि तरी पण उपहासाने राजा असं म्हणतो, अरे तू आता फार थकला आहेस, आत्तापर्यंत प्रवास तू इतका मोठा केलास, माझी पालखी वाहिली आहेस, त्यामुळे तूच आता थकलास असं वाटतं आणि तसंही तुझं शरीर थकलेलं आहे, तू आता म्हातारा झालेला आहेस. खरं म्हणजे हे जडभर तरुण होते आणि असं म्हणून उपरोधिक अर्थाने ते त्याला रागवू लागले. तू वृद्ध नसतानासुद्धा दमलेला दिसत आहेस. आता हे असं बोलणं ऐकून त्याच्या दृष्टीने म्हणजे पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण याचा समूह म्हणजे आपलं शरीर आहे आणि हे शरीर अविद्येने निर्माण झालेलं आहे. विविध अंगाने युक्त असूनसुद्धा वस्तुतः हे शरीर नाहीच. म्हणजे पारमार्थिक अर्थ या ठिकाणी आलेला आहे. दोन गोष्टी या ठिकाणी, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे, पंचमहाभूत आहेत आणि या सगळ्यांनी मिळून शरीराने कार्य होत असतं. पण जडभरताची अवस्था अशी आहे की मी नाहीच, हा देह माझा नाहीच आणि मी भगवंताचा आहे. माझा आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे. आमचे अक्का वेलणकर त्यांच्या प्रवचनामध्ये, भागवत सप्ताहामध्ये नेहमी सांगायचं. ज्यांनी त्यांचं भागवत ऐकलं असेल, प्रवचन ऐकले असतील, त्या म्हणायच्या, तुम्हाला जो कोणी विचारलं तर तू कोण आहेस असं जर विचारलं तर मी अक्का वेलणकर आहे असं म्हणू नका. तेव्हा मी म्हणायचं की मी सच्चिदानंद आहे असं म्हणून अक्का आपल्या हाताने छातीवर त्या असं थाप मारायचं आणि ते माईकमधनं खूप मोठ्याने सगळ्यांना ऐकू यायचं. त्या म्हणतात की मी सच्चिदानंद स्वरूप आहे याची आठवण नेहमी ठेवा. तसं या ठिकाणी जडभरत जे आहेत ते याच विचाराने प्रेरित असल्यामुळे मी सच्चिदानंद स्वरूप आहे, शरीर म्हणजे मी नाही, हे त्यांच्या ठिकाणी दृढ होतं आणि त्यामुळे हा जो काही बोलला राजा त्याचा माझ्यावर काही परिणाम नाही झाला. पण व्यवहाराच्या दृष्टीने पाहिला तर राजाचं म्हणणं बरोबर आहे हे सुद्धा त्याने बोलून दाखवलं. आता राजा म्हणतो, तू असा जिवंत असूनसुद्धा एखाद्या मरतुकड्या माणसासारखा चालत आहेस, अंगात काही शक्ती नाही अशा प्रकारे तू दिसत आहेस. यमराजासुद्धा दंड करणार नाही असा दंड करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे, कारण मी राजा आहे आणि तुला मी शिक्षा करून वठणीवर आणेल. इथपर्यंत राजाची मजल गेली. आता हा राजाचा अहंकार होता आणि अहंकाराने राजा असं बोलत होता आणि हा अहंकार असल्यामुळे त्याची बडबड जी होती ती जडभरताच्या दृष्टीने वायफळच होती. तो स्वतःला मोठा पंडित समजत होता आणि रजोगुण आणि तमोगुणामुळे आपल्याला जो अधिकार प्राप्त झाला आहे तो अधिकार गाजवण्यासाठी या जडभरतावर राजा बोलत होता. पण जडभरत जे आहे ते विलक्षण शांतता त्यांच्या ठिकाणी होती, नम्रता होती, शांतता होती आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे या कुठल्याच गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही. ब्रह्मस्वरूप असलेला तो ब्राह्मण म्हणजे जडभरत हे म्हणू लागले, तयोदितं व्यक्तं विप्रलब्धं भर्तुः समे स्याद्यती वीरभारः. आता तुमचा भार माझ्यावर पडत आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रत्येकाचाच भार या ठिकाणी दुसऱ्याला उचलावा लागतो. एखादे आपल्याला काय म्हणतो ॲडिशनल चार्ज, कार्यालयाच्या भाषेमध्ये ॲडिशनल चार्ज, दुसऱ्याचा चार्ज आपल्याकडे आला
म्हणजे त्याचा भार आपण उचलतो आणि कार्यालयामध्ये त्याचं कामसुद्धा आपल्याला करावं लागतं आणि आपलं कामसुद्धा आपल्याला करावं लागतं. तसं इथे जडभरत म्हणतात की राजा, जर भाराच्या दृष्टीने तू विचार करत असतील तर तुझा भार आमच्यावर आहे. आम्ही सगळे 5-6 जण आहेत, ते आम्ही हा भार वाहत आहोत. पण खऱ्या अर्थाने हा भार पण नाही, हे शरीरच नाही. त्यामुळे तुझं वजन आम्हाला उचलावं लागतं, हा विषयच नाही या ठिकाणी. कारण आपण सगळे ब्रह्मस्वरूप आहोत, ब्राह्मण म्हणाले. कारण स्थौल्यम कार्श्यम व्याधय आदयश्च क्षुत्र भयम कलिरिच्छा जराच, म्हणजे शरीराचे ज्या ज्या गोष्टी आहेत, स्थूलता, शरीर स्थूल आहे का कृश आहे, त्याला आधी आहे का व्याधी आहे. व्याधी म्हणजे आत्ता निर्माण झाली, आधी म्हणजे मागच्या जन्माचं जे काही घेऊन आपण आलो त्याचं जे दुःख शारीरिक भोगत आहे ते, तहान आहे, भूक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीराच्या आहेत. पण शरीर म्हणजे मी नाही, कारण यांचा देहाभिमानच निघून गेलेला होता. त्यामुळे त्याचा कुठल्या अशा गोष्टींचा लवलेशही माझ्या ठिकाणी नाही, असं या ठिकाणी ब्राह्मण म्हणजे जडभरताने त्या राजाला सांगितलं. आता जडभरताचं हे सगळं बोलणं ऐकलं आणि ते ऐकल्यावर आता तो राजा पण होता विचार करत, कारण राजा पण तसा काही फार हे नव्हता, तो पण चांगल्या प्रकारचा अध्यात्माची जाण असणारा होता. जडभरत या ठिकाणी म्हणतात की आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे, ही गोष्ट खरी आहे. पण जोपर्यंत व्यवहार आहे, जोपर्यंत मी सेवक आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात, तोपर्यंत हा भार वाहनाचा कार्यक्रम जो आहे, ही क्रिया मला करावीच लागणार आहे. पण परमार्थाच्या दृष्टीने पाहिलं तर कोण स्वामी आणि कोण सेवक, कोण आईवडील आणि कोण पुत्र, हे जसं त्या ठिकाणी शुकदेवाच्या बाबतीमध्ये शुकदेवाला जेव्हा वडिलांनी व्यासांनी हाक मारली तेव्हा पुत्रे तू तन्मयता तर वो विनयदू, की पुत्राच्या तन्मयतेने त्याने जी हाक मारली तेव्हा जडभरताच तेव्हा त्या शुकदेवांच्या वतीने झाडाने उत्तर दिलं आणि ते म्हणतात की मी तुमचा पुत्र नाही. म्हणजे तुमचा पुत्र हा एका जन्माचा आहे, पण मी अनेक जन्मांचा पुत्र आहे, अनेक माझे आईवडील होते, त्यामधले तुम्ही कोण, म्हणजे असा विषय जेव्हा असतो तेव्हा सर्वसाधारण माणूस, प्रापंचिक माणूस याला काहीतरी असं वाटतं की हे काहीतरी वेड्यासारखंच बोलत आहेत, कारण तो याच्या देहाच्या पलीकडचा विचार करूच शकत नाही. जर मी वेडा आणि उन्मत्त आहे आणि मूर्खाप्रमाणे वागत असेल असं जर राजा तुला वाटत असेल तर तुला जी काय शिक्षा करायची ती शिक्षा कर तू, आणि ती शिक्षा लौकिकातलीच असणार आहे, ती शिक्षा माझ्या शरीरावरच असणार आहे, पण माझ्या आत्म्याला कोणीही शिक्षा देऊ शकत नाही. मग तुझं जे बोलणं आहे सगळं वाया जाणार आहे. एखादं पीठ आपण गिरणीमधनं आणलं आणि ते पीठ आता पुन्हा त्या गिरणीमध्ये आपण जर दळायला घेऊन गेलो त्याचा काही उपयोग आहे का. तो त्या मशीनमध्ये टाकेल आणि पुन्हा तेच पीठ बाहेर येणार आहे. म्हणजे दळलेलं पीठ पुन्हा काही दळण्यासाठी नेण्यासारखं नसतं. तसं तुझं जे बोलणं आहे हे माझ्यासाठी सगळं व्यर्थच आहे. आता त्या सिंधू सवीर देशाचा राजा जो रौगण आहे तो पण तत्त्वजिज्ञासाचा अधिकारी होता आणि त्याला असं वाटायला लागलं की हा जे बोलत आहे परमार्थ दृष्टीने असं आहे, परमार्थ आणि प्रापंचिक दृष्टीने मी तुमचा सेवक आहे, हे जे हा बोलतो आहे याच्या म्हणण्यामध्ये काही ना काही अर्थ आहे. म्हणून आता तो राजा या जडभरताकडे थोडं निरखून पाहायला लागला आणि त्याला असं दिसलं आणि राजा म्हणतो त्यावेळेस कस्त्वम निगूढश्चरसि द्विजानाम बिभर्षि सूत्रम कतमो अवधूत. हा ते म्हणतात की ब्राह्मणाचं चिन्ह म्हणजे काय आहे तर जानवं. आजकाल ब्राह्मणाचं चिन्ह म्हणजे फक्त जानवं, कपाळाला कुंकू असेल असं नाही, पण ब्राह्मणाचे चिन्ह जानवं मात्र असतं, नशीब तेवढंच. आणि जानवं आहे म्हणजे हा ब्राह्मण आहे असा अर्थ लावतात. तसं त्यावेळेस या भोयाच्या अंगामध्ये खांद्यावर जानवं दिसलं आणि ते खूप मलिन झालेलं होतं, कारण कधी स्नान नाही केलं, काही म्हणजे नियम नाही पाळले, असं अवधूत वेशामध्ये असलेले हे जडभरत होते. आणि मग राजा म्हणतात की आपण ब्राह्मण दिसत आहात आणि गुप्तपणे या जंगलामध्ये फिरणारे आपण कोण आहात. आता राजाच्या ठिकाणी जिज्ञासा जागृत झाली. आपण अवधूत आहात का, प्रत्यक्ष दत्तात्रय आहात का, आणि आपण कोणाचे पुत्र आहात. कस्यापि कुत्यत्र इहापि कस्मात क्षेमाय नश्चेदसी नोत शुक्ला. हा आमचं कल्याण करण्यासाठी आपण मुद्दाम या ठिकाणी प्रगट झाला आहात. तर आपण कदाचित कपिलदेव तर नाही ना, कपिलदेव म्हणजे कपिल भगवंत जे आहेत जे आपण पाहिलं
देवहूतीचे पुत्र, कर्दम देवहूतीचा पुत्र कपिलदेव, ज्यांनी सांख्यशास्त्र आपल्या आईला सांगितलेलं आहे. त्या कपिलदेवांना, कपिल मुनींना भेटण्यासाठी हा रौगण राजा तिकडे निघाला होता, पश्चिम बंगाल, आजच्या पश्चिम बंगालकडे, गंगासागराकडे. मग आपण तेच तर नाही ना, अशी शंका याच्या मनामध्ये येते. नाहम विशंके सुरराज वज्रा. आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. नाहम विशंके, मला कशाचीच भीती वाटत नाही, कारण सुरराज वज्रा, सूर म्हणजे देवता, राज म्हणजे देवतांचा राजा म्हणजे इंद्र, आणि वज्रा म्हणजे इंद्राचं वज्र. इंद्राचा वज्राचा घात जरी माझ्यावर झाला तरी मी भिणार नाही, मी त्याच्यासाठी मुकाबला करेन. न त्रयशूलान यमस्य दंडात. पुढे म्हणतात त्रक्षशूलान. त्रक्ष म्हणजे ज्याला 3 अक्ष आहेत, म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराचा क्रोध जरी माझ्यावर झाला तरी मला काही काळजी नाही, मी त्याचासुद्धा निपात करेल, राजा म्हणतो, रौगण राजा म्हणतो. आणि यमस्य दंडात, यमाने जरी मला दंड केला तरी हरकत नाही, त्यातही मला काही वाटणार नाही. न अग्नी सोम अनिल वित्तपात्रा, म्हणजे अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कुबेर यांनी माझ्यावर जरी शस्त्राने घात केला तरी मला त्याचं भय वाटत नाही. पण शेवटचं पण फार महत्त्वाचं आहे. शंके वृषम ब्रह्मकुला अवमानात. ब्रह्मकुळाचा म्हणजे ब्राह्मणाचा अवमान केला तर मात्र मी निश्चितपणे खूप घाबरतो, कारण ब्राह्मणाचा अपमान करणं हे कुठल्याही बाबतीमध्ये परवडण्यासारखं नाही, ते महापापच आहे, असं म्हणून ते त्या ठिकाणी रौगण राजा आपला जो भाग आहे तो त्या ठिकाणी त्याच्यासमोर व्यक्त करतात आपले विचार. आणि मग आता एक आर्यचाणकांच्या याच्यामधलं एक सूत्र आहे. नात्यंतम सरल भाव्यम गत्वा पश्य नवस्थलिम छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जा तिष्ठन्ती पादपाहा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर आवश्यकतेपेक्षा जास्त सरळ असेल, म्हणजे साधा असेल, तर जंगलामध्ये गेल्यानंतर जे झाड एकदम सरळ वाढलेलं आहे, सागवान जे एकदम सरळ वाढतं, 50-100 फूटसुद्धा सरळ वाढतं. मग जर लाकूड तोडायचा जंगलामध्ये गेला तर तो कोणतं झाड तोडेल, की जे पूर्ण सरळ वाढलं त्यालाच तोडेल, पण जे वाकलेलं आहे त्याला तोडणार नाही. हे जसं आहे, हे आर्यचाणकाचं सूत्र आहे. तसं या ठिकाणी म्हणतात, जो अहंकाराने एवढा ताठ उभा आहे रौगण राजा, जो स्वतः मी राजा आहे आणि मी शासन करू शकतो अशा मस्तीमध्ये, मदामध्ये जो व्याप्त आहे, त्याचा नाश करणं हे संतांचं काम आहे. म्हणून या ठिकाणी भिद्यते हृदयग्रंथीस छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. मुंडकोपनिषदामधला हा एक विषय आहे. सन्मुख होय जीव मोही जबही, म्हणजे जोपर्यंत जीव भगवंताला सन्मुख होत नाही आणि एकदा तो झाला की मग जन कोटी अघ नासही तबही, म्हणजे लोकांच्या सगळ्यांचं कोटी अघ म्हणजे कोट्याधी अघ म्हणजे पाप, त्याचासुद्धा नाश होतो. किंवा सन्मुख होय जीव मोही जबही. मोही म्हणजे मोहाने, जेव्हा तो भगवंताच्या सम्मुख होतो, म्हणजे मोह हा प्रपंचाचा आहे, आता मोह तो परमार्थाच्या प्राप्तीचा त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. असा मोह ज्याच्या ठिकाणी होईल त्याच्या अनेक जन्माच्या कोटी अपराध जे आहेत त्याचासुद्धा नाश होतो. आणि म्हणून तशी आता माझी वेळ आलेली आहे, असं रौगण राजा या ब्राह्मणाच्या समोर, या भुयाच्या समोर, म्हणजे जडभरताच्या समोर आपलं म्हणणं व्यक्त करतात. आता म्हणतात की मला कर्मामध्ये श्रम होतात हे स्वतः मी पाहिलं आहे. तू मला ओढून नेत आहेस, वाहून नेत आहे, तुला श्रम होत आहेत, मी पाहिलेलं आहे. पण भार खांद्याहून घेऊन चालण्याने निश्चितपणे श्रम होत असतील, हेही पण मला वाटतं. पण मिथ्या घड्यातून पाणी आणणे हे जे कर्म आहे, म्हणजे घड जर मिथ्या आहे मग त्यामध्ये पाणी आणणं हे सुद्धा मिथ्याच आहे की नाही. म्हणजे आता हे अध्यात्माचा भाग आहे आणि लौकिकाचा भागमध्ये नेहमीच आपण माठातनंच पाणी भरून आणतो, एखाद्या घागरीमध्येच पाणी भरून आणतो. मग ती घागर असेल, ते पाणी असेल, हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे मुळामध्ये जगच मिथ्या आहे असा भाव ज्याच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, त्याला जे दृश्य दिसतं ते दृश्य सगळं नाशवंत आहे हे अगदी पक्कं त्याच्या मनामध्ये असतं. आणि त्यामुळे जे निर्माण झालं, जे नाश झालं,
जे आज दिसत आहे, जे उद्या दिसणारं नाही, अशा गता असून गता असंश्च नानुशोचन्ति पंडितः, गीतेमधला खरा उपदेश 2ऱ्या अध्यायामधल्या या 11व्या श्लोकापासून सुरू होतो. असा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. मग आता काय म्हणतात ते, चुलीवर भांडं ठेवलं, श्लोक आहे इथे, स्थाल्य अग्नी तापत्य यशोभिताप स्तत्ताप तंडुल गर्भरंधी. म्हणजे एखाद्या अग्नीवर, चुलीवर भांडं ठेवलं, भांड्यामध्ये पाणी आहे आणि खाली अग्नी आहे. आता ते पाणी तापू लागलं, तिथपर्यंत ठीक आहे. त्या पाण्यामध्ये तांदूळ असतील तर ते तांदूळसुद्धा उकळले जातात आणि त्या तांदूळ तेच मग शिजतात आणि मग त्याचा भात होतो. आता त्या तांदूळाचा काही कशाशी संबंध नाही खरं म्हणजे, पण त्या संगतीमध्ये तो शिजतो. हे जसं आहे तसं देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा एकदा स्वीकार केला तर आत्म्यालासुद्धा त्याचा अनुभव येतो. पहा, म्हणजे आपण खूप तहानलेले आहोत, कोणीतरी आपल्याला छान थंड पाणी आणून दिलं आणि आपण अगदी खूप म्हणजे थकलेले आहोत, बसा जरा पाणी प्या असं कोणी म्हटलं तर आपण काय म्हणतो लगेच की मला खूप बरं वाटलं. असं साधा शब्द आपण वापरत नाही. माझा आत्मा संतुष्ट झाला. आता आत्मा हा कधीही संतुष्ट होत नाही आणि आत्मा कधी तो रागवतसुद्धा नाही. ही आत्म्याची स्थिती आहे, कारण तो आत्मा परमेश्वराचा अंश आहे. म्हणून देहाने विष घेतले, समर्थाने आपल्या दासबोधामध्ये ही ओवी दिली आहे की देहाने विष घेतले तर त्याचा जीव जो आहे तो हळूहळू जातो, देह पडतो आणि मग तो आत्मा जो आहे तो आत्तापर्यंत आत्ता सगळं कामं करत होता तो आत्मासुद्धा त्या देहातून निघून जातो. म्हणजे त्या आत्म्याला देहातून निघून जाण्यासाठी खरं म्हणजे तो आत्मा जातही नाही, येतही नाही, पण त्या देहाच्या संगतीमध्ये असल्यामुळे देह पडला तर तो आत्मासुद्धा आता निघून गेला, असं भाषा आपल्याला बोलावी लागतात. मग राजा जो आहे हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी हा प्रजेचा दासच आहे. आणि मग तू जर दास असेल आणि मी तुझी प्रजा असेल तर आपण दोघे एकाच लेवलचे आहोत, एकाच बरोबरीचे आहोत. तन्मे भवान नरदेवाभिमान मदेन तुच्छे कृतसत्तमस्य कृशिष्ट मैत्री धृमार्तबंधो तथा यथा तरे सदवध्यानम अहम. म्हणजे राजेपणाचा अभिमान असल्यामुळे तू आता उन्मत्त झालेला आहेस आणि श्रेष्ठ अशा साधूची तू अवज्ञा केलेली आहेस. पण तरी पण या ठिकाणी रौगण राजाला जडभरत असं म्हणतात की आता तो राजा असं म्हणतो की मी तुमची अवज्ञा केली, पण मला माझ्यावर आपली कृपादृष्टी असू द्यावी, कारण तुमच्यासारख्या साधूंचा अपराध मी केलेला आहे आणि आपली कृपा झाली तर या अपराधापासून मी मुक्त होईल. आणि मग म्हणतात न विक्रिया विश्वसुहृत सख्यस्य साम्येन वीताभिमतेस्तवापी. म्हणजे देहाभिमान शून्य आणि विश्वबंधू अशा श्रीहरीचे आपण अनन्य भक्त आहात आणि आपला अपराध माझ्याकडून झालेला आहे आणि महापुरुषाचा अपमान झाल्यामुळे महादेवाचा प्रभावशाली असा जरी शस्त्र असेल तरी थोड्याच वेळामध्ये माझा नाश होणार आहे हे सुद्धा मी ओळखतो, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी असं रौगण राजा या ठिकाणी म्हणतात. म्हणजे ही रौगण राजाची आणि जडभरतांची पहिली भेट त्या ठिकाणी झालेली आहे. खरं म्हणजे जेव्हा भागवत सप्ताह असतात तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवस म्हणजे पहिला दिवस तर आपला महात्म्याचाच म्हणून आहे. 8 सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा असतो, पण खरा सप्ताह जो आहे तो 8 दिवसाचा करतात. पहिल्या दिवशी फक्त त्या आत्मदेवाचं आख्यान वगैरे महात्म्य वगैरे सांगतात आणि दुसऱ्या दिवसापासून खऱ्या भागवताला सुरुवात होते आणि संध्याकाळ होईपर्यंत कपिल महामुनींचा जन्म इथपर्यंत येतात आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कथा संपते तेव्हा या रौगण राजाच्या भेटीपर्यंत ती कथा येते. म्हणजे आत्तापर्यंत जी काही आपली 117-18 प्रवचने झाली ती भागवत सप्ताहाच्या दृष्टीने आपण फक्त महात्म्य सोडलं तर आपण दुसरा दिवस आता संपत आलेला आहे. आता रौगण राजाला भरताचा उपदेश जो आहे तो आता 11वा अध्याय आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं भजन म्हणूया आणि मग पुन्हा आपण हा 11वा अध्याय पाहूया. लहानच अध्याय 11वा 41 श्लोकाचा आहे तो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.